ओ, या गरमीचा ना मला अक्षरशः वैताग यायला लागलाय. तुम्ही बरोबर जाता अख्खा दिवस कामाला निघून, पण मला या रूममध्ये बसायची अजिबात इच्छा होत नाही. मला काही सांगू नका हा. या 2-3 दिवसामध्ये आधी रूममध्ये एसी लावून घ्या. अगं हो, तुम्हीच बघितलं ना मागच्या महिन्यात आपला किती खर्च आला. थांब थोडं दिवस, पुढच्या महिन्यात करू काहीतरी. तुमच्यात जर होत नसेल ना, तर मी जाऊन तुमच्या आईबाबांना सांगते. ते तर लय लग्नाच्या आधी बोलत होते कशाची कमी पडून देणार नाही. मग आता बरोबर सांगते मी जाऊन. काय ग, लग्नाच्या आधी तुझ्या घरी एसीच होता का? तेव्हा साधा कूलर पण नव्हता तुमच्या घरी. तेव्हा बरोबर फॅनमध्ये काम चालवून घ्यायचीस. पप्पाच्या घरी तर सगळ्या गोष्टी बरोबर तुम्ही ऍडजस्ट करून घेतल्यास. नवऱ्याच्या घरी आल्यावर तुमच्या पोरींच्या एवढ्या काला अपेक्षा वाढतात. बापाच्या घरची गरिबीची कधीच तुम्हाला लाज नाही वाटत, पण नवऱ्याकडे थोडा काय कमी पडला तर तुम्ही सगळा घर डोक्यावर घेता. एकदा जरी तुमच्या नवऱ्याला तुमच्या बापाच्या जागेवर ठेवून बघा, मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे ती.